मित्रांनो पहिला मासा आलेला आहे बघा, सुरमईचा मासा पहिला आलेला आहे. आणि हा मित्रांनो 5 मिनिटं झालीत आणि लगेच दुसरा सुरमई आपल्या जाळ्यामध्ये मिळाला आहे बघा. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये. आज पण आहे सुरमईची तुफानी मासेमारी. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात मित्रांनो, आपल्याला 6 सुरमई भेटले होते आणि एक वेगळा मासा भेटला होता. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मला दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहे मित्रांनो. अशाच चांगल्या कमेंट करत राहा मित्रांनो, कारण काय असतं माहिती आहे, तुमच्या चांगल्या कमेंट मला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि मला खूप चांगलं वाटतं. हा बाबा कमेंट आली, वाचूया चला फटाफट. आणि मी रिप्लाय पण करत असतो मोस्टली 99% मी तुम्हाला रिप्लाय करत असतो सगळ्यांना. त्याच्यामुळे कमेंट भरभरून करा. तुमच्या चांगल्या कमेंट नक्कीच मला वाचायला आवडतील. आणि आजच्या पण व्हिडिओमध्ये अशीच सुरमईची मासेमारी होणार आहे, कारण आजूबाजूला खूप चान्सेस आहेत. काल आपल्याला 7 सुरमई कॅच झाले. एक घोळ टाईपमध्ये मासा भेटला होता, पण तो घोळ नव्हता मित्रांनो, तो खडिया मासा असं त्याला म्हणतात. तर तो मासा होता. आम्हाला पण पहिला तर थोडंसं कन्फ्युजन झालं, कारण मी आणि माझा भाऊ दोघे पण जरा कधी घोळ आम्ही आयुष्यात बघितलेली नाही आहे, पण म्हणलं त्याच्यापेक्षा मोठी असते आणि हाच म्हणजे घोळचाच प्रकार आहे, पण तो घोळ नव्हता, खडिया मासा. तर प्रयत्न नक्कीच चालू राहतील आणि त्याच अंदाजावर आम्ही आज राहिलो आहे. तर बघूया, आजूबाजूला बोटी आहेत खूप साऱ्या. तर आज आपल्याला काय भेटते हे बघूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला सुरगेच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आजचा पण व्हिडिओ सुरमईच्या मासेमारीचा होणार आहे. तर नवीन कोणाला असेल प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या चॅनलवरती नेहमी अशाच मोठमोठ्या सुरमईच्या मासेमारीचा व्हिडिओ येत असतात. त्यामुळे जर मासेमारीची आवड असेल, समुद्रातली मासेमारी बघायची असेल आणि मोठमोठ्या सुरमई किंवा मोठमोठे मासे जर समुद्रातले बघायचे असतील, तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. तर चला, नवीन कोणाला असेल लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा सांगते, कारण आता आपल्याला 8,000साठी फक्त 200 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. आणि जेव्हा 8,000 सबस्क्रायबर होतील तेव्हा नक्कीच एक मोठा धमाका आपण करणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेच चालू करूया. सगळी जाळी आपली मारून वगैरे झालेली आहेत बघा. आणि आज संपूर्ण जाळी मारली, कारण कोणाची नळ नाही आहे आजूबाजूला. तिकडे एक बावटा आहे, तो त्या बोटचा आहे, तिकडे पण तो खूप लांब गेला आहे मारत, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. पण विषय असं आहे की हा एक इथे बोटवाला आहे बघा, तुम्हाला दाखवतो झूम करून. हा बघा, दिसला हा जो बोटवाला आहे ना, त्याला थोडीशी 2-4 अवतार आमची जुळलेली आहेत, म्हणजे बाहेरच्या बाजूने जे टोक आहे ना त्याला जुळलेली आहेत. तर आता बघूया काय मिळतात ते. शेवटी ज्याच्या जाळ्यांवरती मासा येईल त्याला 100% तो मिळणार आहे. आणि सनसेट बघा मित्रांनो, आता सनसेट पण होत आला आहे. वातावरण एकदम खूप सुंदर झालं आहे. तुम्हाला मी सनसेट रोज दाखवत असतो समुद्रातून. तर असं मस्त वातावरण आहे आजचं, म्हणजे क्लिअर आहे सगळं, वारा पण नाही आहे, बोट कमी रोलिंग होते. आणि आज चान्सेस आहेत मित्रांनो, कारण आम्ही त्या अंदाजावर राहिलो, कारण आम्ही तारली शोधत आलो आहे. आणि काल जे तारलीच्या खाचामध्ये जे होते ना, म्हणजे तारलीच्या आजूबाजूला अशी तारली जो मासा असतो त्याला खाण्यासाठी जी सुरमई मासा येत असतो, आणि त्याच्या अंदाजावरती आज राहिलो आहे. म्हणजे कालच्यापेक्षा एक अर्धा पॉईंट किनाऱ्याच्या दिशेने राहिलो. तर बघूया आज तारलीमध्ये काय मिळतं ते, नशीब आपलं आजमूया. नक्कीच आज पण आशा असेल की आपल्याला कालच्यासारख्याच काहीतरी भरघोस कॅच होतील. तर बघूया आता, चला व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो. संध्याकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि आमचा जेवणाचा टाईम झाला आहे. पुन्हा पण वाट बघतो, कारण थंडी आहे, त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घातलेलं आहे. आणि काळोख बघा पडलं आहे, आजूबाजूला लाईटी दिसत आहेत. या सगळ्या बोटी आहेत मित्रांनो, त्या बघा इथे 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 बघा, एकदम जवळ आहे. आणि हा बघा, हा पण जवळच आहे. अशी सगळीकडे बोटी आहेत. आणि जेवणाचा वेळ झाला आहे, तर जेवणामध्ये आज काय आहे, तर आज आहे मोहरीचं मटण. आणि मासे कोणते ते मला माहीत नाही, कारण दुपारी आमचं वेगळं जेवण होतं आणि आता कुठले तरी मासे जेवणाला दिलेत. आणि रोजच्याप्रमाणे चपात्या आहेत. तर सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला या, सगळेजण एकत्र बसून आपण जेवण करूया, चला. तर मित्रांनो, रात्रीचं 1 वाजलेले आहेत आणि आपला जाळी ओढण्याचा टाईम झालेला आहे. तर चला आता जास्त वेळ घेऊया नको, पटापट जाळी ओढायला घेऊया. कारण काय आहे की आम्हाला 3 वाजेपर्यंत जाळी ओढून एकदा मोकळं व्हायचं आहे आणि आपल्याला किनाऱ्याला जायचं आहे. त्याच्यामुळे चला पटापट जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाळी ओढायला चालू करूया मित्रांनो. पहिला मासा आलेला आहे बघा, सुरमईचा मासा पहिला आलेला आहे. आणि हा मित्रांनो तामचीचा मासा आहे मित्रांनो, एकदम असं बघून ओळखतं येतं. पटकन संध्याकाळी पडलेला मासा आहे, म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला जे वातावरण झालेलं असतं ना, त्या टायमिंगला हा मासा पडलेला आहे. ही कसं ओळखायचं, तर ह्या माशाची शायनिंग जर कमी झाली असेल ना थोडीशी, तर मग त्याच्यावरून पटकन ओळखता येतं की संध्याकाळच्या टायमिंगला मासा
पडलेला आहे, तसं डोळ्यावरनं पण थोडाफार अंदाज लावता येतो. हे बघा, म्हणून आता वाटवायचं काम करतोय. आत्तापर्यंत मित्रांनो आमची 7 जाळी ओढून झालेली आहेत आणि आता जे चालू आहे ते 8वं जाळं आहे. अजूनही जवळपास 16 जाळी 16 ते 17 जाळी अजून बाकी आहेत. तर बघा एकदम इथे असं पीठ बसतं, म्हणजे ज्यांच्याकडे जे पंख आहेत ना त्या पंखाकडे जाळं पीठ झालेलं असतं. हे बघा, एकदम जवळून तुम्हाला दाखवतो. इथून व्यवस्थित आता मागच्या साईडला मध्ये आणि चांगल्या साईजचा आहे मित्रांनो. एक 3-3.5-4 किलो 3-3.5 किलोच्या आसपासचा मासा आहे. चला जाळी ओळायला जाऊया मित्रांनो. 5 मिनिटं झालीत आणि लगेच दुसरा सुरमई आपल्या जाळ्यामध्ये मिळाला आहे. बघा, सेम साईजचा आहे मित्रांनो तो. आणि हा साधारणतः सेम साईजचा मित्रांनो मासा भेटलेला आहे. आणि हा बघा एकदम भीड झाला आहे बोटावरती, म्हणून त्याला आता आपण चाकू लावतो. नाहीतर याला वाटवायला जवळपास 5-7 मिनिटं फुकट गेली असती. त्याच्यामुळे डायरेक्टली त्याला चाकू लावून वाटवते. हे बघा तसा वळ उठला आहे. मित्रांनो इसवण जाळ्यामधून काढताना ज्याचं जो तोंड आहे ना ते खूप सांभाळायचं आहे, नाही तर लागलं तर मग खूप महागात पडू शकतं. त्याचं तोंड लागलं ना मित्रांनो, म्हणजे पुढची जी बाजू आहे ना ती जर लागली, त्याला टोंबी म्हणतात, तर लवकर जखम त्याची बरी होत नाही. हे बघा सेम साईज आहे, सेम साईज. मित्रांनो रात्रीचे बरोबर 3:20 झालीत आणि आपली सगळी गाडी ओढून झालीत. मध्ये थांबलो नाही. त्यानंतर पहिले 2 मासे तुम्हाला दाखवले, कारण त्यानंतर थांबायचा वेळच नाही आला, कारण त्यानंतर आम्हाला मिळालं नाही. खरं सांगतो 2 मासे मिळाले आणि टोटली एकदा तुम्हाला दाखवतो. अजून कोणकोणते वेगळे मासे मिळाले तुम्हाला दाखवतो. मित्रांनो मगाशी आपल्याला 2 सुरमई मिळाल्या होत्या पहिल्यांदा, आणि हे बघा एवढे सगळे बांगडे मिळालेत आणि त्याच्यामध्ये मिक्स ढोमा आहे. त्यानंतर एक हा चोरबोंबील इकडे मिळाला आहे बघा. याला तुमच्या इकडे काय म्हणतात ना हे मला कमेंट करा. आणि आजचा रिपोर्ट एवढाच आहे. तर मित्रांनो धंदा म्हटल्यानंतर चढउतार हा येतच असतो, काय नाही. आज 2 मिळाले, काल 6 मिळाले होते, उद्या परत मिळतील 10-15-20. चला ठीक आहे, उद्या परत एकदा भेटूया. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल पुन्हा सांगतोय सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच माझ्या नवनवीन मासेमारीचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.